शिवाजी महाराज मनात म्हणजे आपला भारत देशना योद्धा. शिवाजी महाराजनी आपला करता काय नाही कर. आणि मेन म्हणजे जिजामाता. जिजामातानी असंच काय घडावं शिवाजी महाराजले ते एकदम जबरदस्त. जिजामातानी असा लाड करत नाही, खावा पिवाना लाड, पण असं वयन लाय शिवबाले. ते शिवबानी म्हणजे मायनी जसं सांग तसं बस एकदम कराणं म्हणजे कराणं. मायना आदेश म्हणजे आदेश, वचन म्हणजे वचन असं होतं. आणि शिवाजी महाराज बी काय महादेवनाच भक्त होता. महादेवना भक्त, भवानीना भक्त. आज विशेष म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्मदिवस आणि त्या निमित्तातून मला 2 शब्द बोला ना तुम्ही जो मोका दिला ते म्हणजे मन भलतं सौभाग्य. आणि तसाच तोडका मोडका 2 शब्द म्हणा शांत चित्तातून ऐकले जात. तसंच तर म्हणा भाऊ आणि बहिणी सोनी, आज शिवाजी महाराजनी आपला करता खूप मेहनत करी, खूप. आणि आपले त्यासनी हिंदुत्व प्राप्त कर दिलं, हिंदवी स्वराज्यानी स्थापना करी त्यासनी. तेवढंच तर नाही, आपला शिवाजी महाराजनी हिंदवी स्वराज्य स्थापन करीसन आपला महाराष्ट्राला स्वाभिमान मा ठेव एकदम. शिवाजी महाराजांना विचार, त्यासनं शिकवण, त्यासनी प्रेरणा या वाक्य मनात म्हणजे एकदम एकतून एक भारी. आणि आता आजकाल नाही का शिवाजी महाराजनं म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 ना जन्म होता. आता कितला वर्ष वेगात, पण आज बी जिवंत आहे असं समजा ना का नाही. तेवढा उत्सव आपला महाराष्ट्रमा शिवाजी महाराज ना, बाप रे बाप, सगळ्याकडे सगळा असले स्वाभिमान. तसंच तर शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ल्यावर होईना. आणि बाप शहाजी राजा आणि माय जिजामाता. आणि स्वतः शहाजी राजा तेच ना मुसलमानच ना ड्युटी करे. आणि जिजामाता म्हणी म्हणजे काय अशी तशी जिजामाता नाही होती. जिजामाता तेव्हा काय मोबाईल होतात का? आता ते बापरे लेकरू रडणं का मोबाईल, ओ बापरे नाही साधं काम. आधी ते लेकरे ते मोबाईल बिगर जेवतात बी नाही. आधी जिजामाता दाखल पण पाहिन रामायण, महाभारत, शौर्यकथा, धर्मनिष्ठा, अर्जुन्या गोष्टी, अशा सगळ्या गोष्टी सांगे. आणि मग त्यामुळे कसं संस्कार मनात म्हणजे एकदम जबरदस्त. त्या संस्कार मुळे आज शिवाजी महाराजनी आज बी आपला यानामा जिवंत आहेत त्या. कारण काय, त्यासनी कारकिर्दी आपल्यासारखा कितला कोणातनी कितला घ्यात कोण याद करस, कोणीच नाही. कारण त्यासनं कर्तव्य आज बी जिवंत आहे ना. कितला कितलाच ना त्यासनी वध करा. आदिलशाह, निजामशाह, आखो अफजल खान या बट्टा असा चिरशेत करा डायरेक्ट. औरंगजेब नाही साधं काम, कितला असले उडाई टाका डायरेक्ट. नाही ते आज बी आपण म्हणजे असं स्वाभिमानतून जगतोच नाही. शिवाजी महाराज नाही राहतात ते. शिवाजी महाराजनी आपले खूप म्हणजे खूपच स्वाभिमानतून जगानं शिकाड. आणि इथलंच काय पण इथलं त्या म्हणजे जास्त नाही जगणार, 50 वर्ष, फक्त 50 वर्ष. 3 एप्रिल 1680 मा ते विचारास निधन बी वेगळे. विशेष एक होतं, तानाजी मालुसरे ना पोरग्या रायबानं लगीन होतं. रायबानी पत्रिका देवाले तानाजी मालुसरे उना आणि जिजामाता आणि शिवाजी महाराजनी गोष्ट चालू होती कोंडाणा किल्लाची कहाणी. तानाजी मालुसरेनी पत्रिका दिली आत्मा. जिजामाता थोडीशी विचारमाच. मग म्हणे काय वय ना शिवबा, वय ना काय ते सांगा पहिले. म्हणे काय नाही, माता ना आदेश पहिले कोंडाणा जिका न असं. ते तानाजी मालुसरेनी काय उत्तर दिलं, म्हणे आधी कोंडाण्याचं लग्न आणि मग रायबाचं लग्न. म्हणे पहिले कोंडाणा जिकसूत आणि मग पोऱ्यानं लगीन करसूत. म्हणे आजकाल ना लोके म्हणतील का असं, अरे जाऊ दे रे तो पुकाव रे तू ना म्हण पोऱ्यानं लगीन आणि तुला काय किल्लाची तान. आज ना आणि तवयस ना भलता फरक होता, भलता फरक. आणि तानाजी मालुसरे म्हणा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजच ना काय जीवलग मित्र आणि एकदम पराक्रमी सरदार, एकदम विश्वासू. आता तसा लोक भेट आहेत का? पण एवढंच काही महादेवनी बी काही साथ नाही दिला बिचाराले. भलता स्वाभिमानी होता, विश्वासू होता. पण कसं होय ना गडतेची काय घ्या, पण सिंह चालना घ्या बिचारा.
तानाजी मालुसरे संविधान वेगळे. मग शिवाजी महाराज म्हणे म्हणे गड आला पण सिंह गेला म्हणे. मग कोंढाणा किल्लानं नाव सिंहगड ठेवा त्यासनी. असं होतं. म्हणजे पहिली मैत्री बी अशी होती. आतेनं काय अशी आते बडी मतलबी मैत्री. मन घर उन्हा त्यान घर कशाला जाऊ. मन सांगे बोलणार नाही मी कशाला बोलू. मग मन करते मग कसं त्याने 101च वाजाडेल होतात का बरं 200 वाजाडू मी ते आको मग असं शे. बट्टी उसन वारी आते काहीच करत राहायला नाही. आते ना विचार आणि तवेस ना विचार बोलता फरक. तसंच तर शिवाजी महाराजांना जेवढा बी गुण आपण गायात तेवढा कमी आहेत. शिवाजी महाराजांना म्हणा म्हणजे बाप रे बाप खूप त्याचे म्हणजे ज्ञान बी तेवढंच होतं आणि बळ बी तेवढंच होतं खूप. आणि मेन तर म्हणजे माता जिजा माताना संस्कार त्या आखो ते असं माहिती. एकदा होते कोणता होता तो अफजल खान ते असा डायरेक्ट ना पुरं मोठं सैन्य लिसन उडा मोठं सैन्य आणि खूप कपटी. आणि महाराजले भेट नाही म्हणे मला महाराजले भेट नाही म्हणे. भेटणं त्याचं ठरणे मग प्रतापगडवर भेट नाही भाऊ असं. आणि त्याने पुरा कपट रचिली दा. आता त्यानं मनमा म्हणजे मग कसं पुरा कपटीस तो त्याने असं आपण भेट आणं भाऊ प्रेमतून ते म्हणतात नाही का आपण म्हणे काय म्हणे ती मला आता आठवण बी नाही राहिली. वरे मंदर आणून येटे पायकुस करा ना तशी गंमत. त्याने असं भाऊ डायरेक्ट आले ना पुरा असं चिरछेदच कट टाकसो असं तेच नव्हते मुसलमान लोकेचं म्हणजे कसं रास खतरनाक डायरेक्ट असं म्हणीसन. मग प्रतापगडवर भेट शेबू असं म्हणीसन असं मिठी मारसूत म्हणे आपण आणि बस याने आतड्या गोदड्याच बाहेर काढली सुबो असं म्हणीशील. वयना टाईम भेटले. पण शिवाजी महाराज इतला हुशार ते डायरेक्ट असं पहिले लोखंडना कपडा तयार करा त्या आणि मग त्यानावर दुसरा त्यासना घालात कपडा समजू सुद्धा दिदनी. आणि अफजल खान घ्या असा आतड्या काळ आले तर त्यांनाच फुफडा बोट्याच नसत त्यांनाच इथला शिवाजी महाराज हुशार होतात बलशाली होतात त्या बुद्धिशाली होतात. त्यातले कोणता शब्द वापरत होता आपण ते कमी पडी माहिती. शिवाजी महाराज म्हणजे भलतच खूप पराक्रमी माणूस. कवय बी बा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं म्हणणं होतं. शिवाजी महाराजना शब्द मनात म्हणजे एक महत्वाना. शत्रूवर आंधळा विश्वास कधीच ठेवा नाही भाऊ असं म्हणणं होतं त्यासना. तसंच तर मला आज 2 शब्द बोलायला तुम्ही मोका दिला त्याबद्दल मी पण आभारी आहे. आणि शिवाजी महाराजांना गुण आपण केवढा बी गायात तापूर्ण जे कारण आज एवढा शक्तिशाली माणूस बुद्धिशाली माणूस होतात त्या काय असा तसा नाही होतात. आणि आज बी तुम्हाला आपलासमा त्या जिवंतच आहेत त्यासनं कर्तव्य जिवंत आहेत. मूर्ती गेली पण कीर्ती राहिलेली त्यांची असं म्हणतच ना म्हणे मरावे परी कीर्ती रूपी उरावे असं म्हणतच ना तसं जे खरंच. म्हणून जय शिवाजी जय भवानी हर हर महादेव. शिवाजी महाराजांना जन्मदिवस निमित्त तुमले सगळ्यासले हार्दिक शुभेच्छा. आणि सगळ्याकडे आपला पूर्ण महाराष्ट्रमा शिवाजी महाराजना जन्मदिवस एकदम धूमधामतून मनावाय राहणार. चला तसंच आपला व्हिडिओ देखाले आपला चॅनलले सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा. जय शिवाजी.